वरती चिकन वाटतं बरं घाटाचा राजा आहे. सलग 17 घाटांचं रेकॉर्ड आज झेंड्या आणि हरण्याच्या नाव. खूप छान झाले, खूप आनंद वाटतोय. 2 दिवस सर्व जात आले, अभिमान. 12-1च्या पुढे बैल, 12च्या पुढे बैल पळवायला बैलांना पण फार नको होतं ना. छान होतं. नियोजन कसं होतं आज? नियोजन सगळं पाहिलं 2-3 घाटात आता 2 घाट झाले, 3 घाट झाले. तेच म्हणजे असं बोलण्याचं असं पेटीला 3 सुराचा तार मंद्र तीव्र सप्तक अशी 3 सप्तकाची कोणत्याही प्रकारची यात्रेबाबतीत काही कंप्लेंट नाही. अशाच यात्रा भविष्यात आदर्श ठेवण्याजागे हो. दादा कुठून आहे? मी पिंपरी चिंचवड. आज घाटात कसं काय? घाटात सुट्टी होती म्हणून आलो होतो. बघायला शाळेत जातो? नाही, कॉलेजला. पाटील मग आज कोणती बारी आवडली? जवळेकरची जास्त आवडली. जवळेकरची? हो. अजून जवळेकर, वरपे, परत गावडे जास्त आवडली. घाटात असतं का? घाटात दररोज. कधी बसणे ना? ना 5वी पासून लागले. 5वी पासून. दादा कुठून येऊ? भुसरी. काय नाव आहे बैलाचं? राणा. कोणती संघटना आहे आपली? देवराम शिवराम गवळी स्वयं मोबाईल काढा संघटना. किती आणलेत आज? हा एकच आहे, अजून 3 येते ते. भारी व्हायची का? हा. कसं आहे घाट वगैरे बैठे धावपट्टी? चांगला आहे. चांगलं आहे. आज सावली वगैरे केलेली आहे आता? सावली चांगली केलेली. नियोजन चांगले आहे गाडी? नियोजन चांगले. रॅक प्रमाणे जातात का गाडी? सिस्टीम चांगली आहे, गाडीची लाईन चांगली. टोकन पद्धतीने जातात? टोकन पद्धतीने चालू आहे. आपलीच माणसं गाडी. काय नाव आहे बैलाचं? ब्लॅकी. कुठला आहे? चरवली. चरवलीचं. झाली आहे बारी? नाही, चालवलं आता. सोडलं. कुणाला आहे आपल्याला? कुणाला आहे? आपल्याच नाव आहे. घरचंच आहे का बाणा? शाळेत नाही जात का? कितवीला आहे? 7वीला. 7वीला. कोणतं गाव तू? चरवली. आपली की खेड तालुक्यातली का? हवेली. हवेली मधली. गुढे पण बसतो का? कोणती वारी सांग आलं तर? सुरेश पोपटराव काळीजे 70 ग्रुप बैलगाडा संघटना. किती आहे बैल आज? ही बैल आपली का? नाही, तिकडे आहे का? किती वर्षापासून बसतो गुढे? वर्ष झालं असेल. वर्ष झालं. हां. कुणी शिकवलं तुला? मी शिकलो. तू शिकला? मग आज बैलांपुढे बसणार म्हणजे? घरी बैल नाही ना? किती आहे? 5. सगळं तूच बघतो? मी भाऊ तुमचा. चुलता. शाळा बुडी येतो का? नाही, सुट्ट्या आहे म्हणून. सुट्ट्या म्हणून? आणि कधीतरी आपल्या सुट्ट्या असल्या की शाळेला. मग शाळेला सुट्ट्या असेल तरच मग गाठात? हा. माझे भाऊ आम्ही असतो. घरी कोण आहे? मम्मी, पप्पा, बहिणी. आमचा बैल हरण्या. हरण्या आहे का? कांड्या पळतो का जुकाटात? जोकाडाव. उन्हामध्ये यायला परवडतं का तुला? नाही तर आजारी बिजारी पडल्यावर मग? नाही. नाद का? बैलगाड्याचा लईच नाद लागलाय मग तुला? घरच्यांना नाद आहे का? नाही. हाय, पप्पांना आहे का? बहिणीला, सगळ्यांना? हां. गेलं की पहिलं विचारणार किती वारी झाली. नक्की. हां. कसं आहे नाद? कसं आहे बैलगाड्याचा? खूप छान. ऊन नाही काय नाही का? कळतच नाही. नादा पुढे सगळं वाट. नाद एकच बैलगाडा सगळं. नाव काय हिचं? स्वराज काळजे. हिचं गौरी. गौरी नाव आहे.
इंदापूर. बाबा कुठून आहे? चिंबळून बरगावसून आलेलो. चिंबळी उंबरगे वस्तून. काय नाव आहे तुमचं? जयसिंग दोंडीबा बर्गे. बरगे. कधी आहे बैलगाड्याचा नाद कधीपासून आहे आपल्या? मला पाहिलं 10 वर्षापासून गाडीला लागलेला आहे. वयाच्या 10 वर्षापासून? नाही 10 वर्षापासून आता 10 वर्ष. बंदीच्या आधीच्या काळी बैल होती? हा, त्याच्या अगोदर होते ना बैल. 1 नंबरची बैल होती. नंतर मग ते बंदी आले, त्याच्यानंतर बैल पण ते वयस्कारच झाले. नंतर गाडा बंद झाला. पहिले 1 नंबरची बैल होती, त्याच्यानंतर आता 2 वर्ष झाले वाचू. आता 2 वर्ष आता चालू केली नवीन. आता नवीन बाण आहे का? हा, नवीन बाणा. जुनी कोणती बैल होती आपली? पाखऱ्या म्हणून एक बारी होता, त्याच्याबरोबर एक बाबड्या म्हणून होता. त्याची 4 बैल होती. ती बैल आता वयस्कार होऊन ती वारली पण होती. आता कसं आहे बंदीचा आधीचा काळ कसा होता, आता कसं वाटतं तुम्हाला? बंदीचा काळ अगोदर तेव्हा आम्हाला स्वस्तात, तेव्हा काही एवढं हे नव्हतं. बैल न्यायला बियायला काही प्रॉब्लेम नव्हता, काय नव्हता. 1000-500 रुपयात गाडी पाळवायची आम्ही. 1000-500? आता अवघड झालं आता सगळं. हा, आता काय? आणि 4 बैल सांभाळायचे म्हणलं तरी अवघड झालं ना. पहिले काय वाटत नव्हतं. 4 बैल आम्ही एकटीचे, आमची कोणाची जुगलबंदी नव्हती, काही नव्हती तेव्हा ना. आता जुगलबंदी? हा, जुगलबंदी. आता तसं काय नाही, फक्त मावगावचे 2 आणि माई 2. आता बैलांची किमती पण वाढल्या? किमती वाढलेली नाही. बैल आम्ही कधी विकत घेतले, घरचीच बैल ही. आता हा पण घरचाच गोरा आहे. गाय वगैरे होत्या घरी? घरच्याच गायच्या जातो नाही ते. आपले एक गोरा असा झाला की त्याला शिकवायचे. अशी बाजारातून मी कधी बैल विकत आणली. ट्रेनिंग वगैरे कशी देता मग तुम्ही? ट्रेनिंग घरीच पळवणार मी. बाहेर काही सुरुवाती करून शिकून मग मोठ्या गाठात आपल्या आस्ते करून पहिले चांगल्या बायलावर, म्हाताऱ्या बायलावर, अनवय बायलावर झोपलेली बैल होती. ट्रेनिंग त्या शिकत सुरू केली म्हणजे. नमस्कार. आज मुशी घाटामध्ये 1 नंबरला वारी विडवली, कसं वाटतं आज? काय होतंय, प्रभू रामचंद्र महाराज जन्मोत्सवाच्या निमित्तानं नागेश्वर महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या मुशी गावामध्ये शहरी भागामधली ही पहिलीच यात्रा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पहिली यात्रा भोसरीची झाली, फेस्टिवलची, आणि त्याच्यानंतर मुशी, आता याच्यानंतर चिखली, भोसरी अशा यात्रा या शहरी भागात होणार आहेत. परंतु या ग्रामस्थांचं अत्यंत चांगलं नियोजन, कुठल्याही पद्धतीचं म्हणजे ऊन लागणार नाही बैलांना, पब्लिकला ऊन लागणार नाही, किंवा अलाउन्सर मंडळींना चांगली व्यवस्था, पब्लिकची, ग्रामस्थांची व्यवस्था आणि असणारा ग्रामस्थांचा एकोपा, यामुळे ही यात्रा अत्यंत चांगली चाललेली आहे. घाट अत्यंत चांगला आहे. घाटामध्ये पुढं खडासुद्धा नाही. सगळी मातीने असं पैलवानांना ज्याप्रमाणे आखाड्यात पैलवानांसाठी आखाडा तयार करतात, त्याच पद्धतीचा हे जो बैलगाडा घाट आहे हा ग्रामस्थांनी तयार केलेला आहे. धावपट्टी कशी होती आज? धावपट्टी एकच नंबर. कुठल्याही प्रकारचं म्हणजे एकदम पब्लिक, म्हणजे जे 3ऱ्या वर्षाचे मानकरी असतील, रेग्युलर बारे असतील, मंडळी या ठिकाणी उड्याच मारतात सगळी. अत्यंत चांगली धावपट्टी या ठिकाणी झालेली आहे. एवढं ऊन असून सुद्धा जवळपास मंडप या ठिकाणी बैलांना त्यांनी तयार केलेला आहे. असंच प्रत्येक घाटामध्ये नियोजन व्हायला पाहिजे. तुम्हाला 15 थांबा, 100% देणार. विश्वास फोन करता. कशी होती धावपट्टी आज मुशी? धावपट्टी एकदम छान होती. आणि मोशी घाट म्हणला की 1 नंबरचा घाट आहे. इनामाच्या बाबतीत पण 1 नंबरचा घाट आहे. धावपट्टी चांगली आहे. घड्याळ पण 1 नंबर चालतं, निशाण पण 1 नंबर चालतं. सगळ्या बाबतीत 1 नंबरची धावपट्टी. टोकनप्रमाणे गाडा येतो आतमध्ये? हो, टोकनप्रमाणे गाडी येतात आतमध्ये. आज बैल कोणकोणती होती? आज जुकाटाला डाव्या खांदाला शंभू, उजव्या खांदाला थोरात बंधूंचा बादल आणि कांड्यावर हिंदकेसरी मोराचं कांड होतं. त्यामध्ये पैजण आणि इंजन अशा प्रकारची बैल होती. कशी बारी कशी झाली? बारी 1 नंबर झाली. एवढ्या मोठ्या फडात बारी झाली, आज आनंद वाटतोय आम्हाला. कारण की एवढी बारी होणं म्हणजे सोपं नाही ह्या फडामध्ये, त्यामुळं आनंद आहे. घाटात आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही अलाउन्सिंग करता त्यावेळेस कसं असतं तुमचं नियोजन, कसं असतं? कारण आता तुम्ही आमच्या संग बोलता एकदम साध्या पद्धतीने, घाटात येता त्यावेळेस अलाउन्सिंग करता, मग कसं तुम्हाला एक प्रकारे? नाही, तिथं कसं असतं, तिथं वेगळीच ऊर्जा असते ती.
म्हणजे असं बोलण्याचं असं पेटीला 3 सूर असतात, तार, मंद्र, तीव्र सप्तक असे 3 सप्तक असतात. तसंच आमचं म्हणजे बोलण्याचं सुद्धा मी म्हणजे समाजात बोलताना दुसरं निवेदन करताना सावकाशच बोलतो. मला तिथं वेगळ्या स्वरूपाचंच बोलावं लागतं. म्हणजे ती वेगळी ऊर्जा तार सप्तकात बोलावं लागतं स्टेजवर, असं असतं. आता इथनं पुढचं कंटिन्यू घाट चालूच असेल? कंटिन्यू चालू आहे. आता म्हणजे आज जवळजवळ 250 गाठ झालीत आत्तापर्यंत माझी, आणि अजून एक 30-40 गाठ 17 मे पर्यंत आहेत. म्हणजे चाकण जत्रा शेवट. चाकण जत्रा शेवट. आज जुगलबंदी चांगली आहे पण तुमची? हां, हे अजून म्हणजे चाललंय, तो चालून जाईल. काय सांगसान आपल्या जुगलबंदीबद्दल काय सांगसान? कोणती जुगलबंदी? जुगलबंदी म्हणजे आपले आढळराव साहेब काय होतं, जे खटका असतात त्यांनी एवढं बोलायचं, नंतर काय पद्धतीने बोलायचं आम्ही पहिलं ठरवून असतो. मग कसं बोलायचं, गाड्याची जुगलबंदी कशी पुकारायची, नाव कसं पुकारायचं, परत घाटाचा राजा झालं कसं पुकारायचं, हे आमचं पहिलं ठरवून असतं. त्यानुसार मग बारी पुकार. हो, सुजित भाऊ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. खूप खूप. काय आज घाटामध्ये आज कसं काय तू? वाढदिवस आहे आणि दररोज घाटात असतो म्हणल्यावर बैलगाडा मालकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे आजच्या दिवशी. मामा केक करा. क्रीम घ्यावर नाही थोडं गेले दादा काढ फोटो. तुम्ही काढा, तुमचा काढा. थांबा काढतो नमस्कार. नमस्कार. आज कोणती आली होती बैल? आज मुरल्या आला होता. मुरल्या. कुणा बरोबर होता आज? हो सर, पण कुणा बरोबर होता आज? मुरल्याला कोण होता जोड? नारायणगावचा बैल होता. नारायणगावचा. कशी वाटली धावपट्टी आज? धावपट्टी चांगली सकाळी, पण आता पूर्ण असे मध्ये उकडले, माती वगैरे निघाली, जास्त माती निघाली. बैलांचं ग्रीप नाही घेता येत बैला. रोलर मारायला पण होता आज. पाणी मारून रोलर केला असता अजून घालायला बैलांना येणार. बारा लांब जातात कशा ना? लय लांब जातात. माती आहे ना पूर्ण, बैलांना ग्रीपच नाही गावत. बाकी कसं नियोजन कसं वाटलं? नियोजनात चांगली. पुढचं नियोजन कोणत्या वाटत होता? ओसरी आणि चिखली. दुसरी चिखली. चिखलीला निघाला का टोकन? चिखलीला आहे ना टोकन. दुसरी चिखली एका दिवशी आहे ना? नाही, दुसरं जोका की चिखलीला. चिखलीला दुसरे का? हां. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आहे? चरोली. चरोली. आपली हवेली गाव खेड. हवेली तालुक्यातली. कोणती आणले आज बैल? हरण्या, गौरी. हा कोणता आहे? गौरी. गौरी गुडी. हां, बोलले मग अशी. हरण्या का? हा नाही. हा. आणि याचं नाव काय? हा नाही का आपलं? नाही, तो नाही. किती बैल आहे घरी? 5 याला जरूर. आणि एक गुडी. कोणती बैलगाडा संघटना आपली? 70 बैलगाडा संघटना. 70 बैलगाडा संघटना. कधी आहे टोकन? 10 गाड्या. 10 गाडी. धावपट्टी पाहिली? हा. कशी वाटते? चांगली आहे. आता बरेच जण म्हणत होते धावपट्टी उकाळलेली आहे. नाही, चांगली. कारण माती वगैरे निघते. हा, निघते. तीच पण आहे ना घाटचा. बैलांच्या पायाने निघते. पाहुणे नमस्कार. नमस्ते. कुठून आलेत? वापगाव. कोणते बैलगाडा आपलं? जवळकर. आज चांगली वारी झाली. आता फायनल आहे परत. फायनल आहे का? चिमण्या थोडा कमी झाला सुट्टाने, नंतर 1 नंबर झाला. चिमण्याबरोबर कोण होते? सरपंचाचा इंधन होतं. आणि डमरू होता कांड्यावर. फायनल आहे ना? फायनल आहे ना. डमरू होता का मोन्यावर? डमरू होता मोन्या संघ आणि शंभू संघ इंधन होता. चांगली झाली पण बारी. सुट्टी थोडी ओळख झाली. आता फायनल नाही ओळखायचं. फायनल 1 नंबर व्हाल परत. ते धावपट्टी कशी वाटली? धावपट्टी खूप एकच नंबर. छान धावपट्टी. पण आता माती वगैरे निघाली जरा. आता पाणी मारून रोल फिरवतील ना ते. पाणी मारून चालतं मग. ओके, नमस्कार.
दादा नमस्कार. आज मुशी घाटात फळीपोटचे मानकरी आज तुम्ही, काय वाटते आज बारीबद्दल काय वाटतंय आणि धावपट्टी कशी होती आज मुशीची? धावपट्टी खूप छान होती, बैल पण पळाला, त्याच्यामुळे आनंद झाला. बंड्याचा कमबॅक आम्हाला परत घाटामध्ये आज पाहायला भेटलाय, काय सांगसान त्याबद्दल? कमबॅक याच्या आदल्याच घाटाला झालता, बेलसरवाडी या घाटावर फायनल झाली तिथे 1 नंबरची बंड्याची, आणि इकडे मुशीला आणला होता. बंड्याला नक्की काय झालं? बैल आजारी होता, फुफ्फुसाला लिव्हरला सुजा होता. आता कव्हर झालाय ना? हो कव्हर झालाय बैल. आज कोणता होता बैल बंड्याला? गिलबिल्यांचा होता. फायनल आहे ना? हो फायनल आहे ना. चालते, शुभेच्छा तुम्हाला. शाळेत जाता का? हा. कुठे आहे शाळेला? सिद्धेश्वर हायस्कूल कुठं? दिघे रोडला. तुम्ही? पेट. मग आज घाटामध्ये कसं काय सुट्ट्या लागल्या का? हा. उन्हाळ्याच्या सुट्ट्या. हा. कोणता बैल आवडतो तुम्हाला? बंड्या बरोबर आले का तुम्ही? आज फळीपोट झाली बंड्याची, काय वाटते आज तुम्हाला? चांगलं वाटतंय का? फायनल एवढी आली बंड्याच्या वारी बरोबर कंटिन्यू जाता का तुम्ही? हा. शाळा बुडून ना? मग सुट्टी असल्या बंड्या बरोबर कोण होता आज? मास्तर. हा ना. दादा नमस्कार. कोणता बैल आहे? नाव काय आहे? हिरा. कुठला आहे? बगडबावजांचा आहे. कोणचा ह्यो का? हा बैल आळंदीचा. काय नाव आहे त्याचं नाव नाही मला सांगता, आपलं नाही. आज मग घाटात आहे ना घाटात कधी आहे टोकन? अजून 15-20 मिनिटांनी. धावपट्टी बैठली? हा पाहू ना. कशी वाटली? चांगली धावपट्टी चांगली आहे ना. याचं काय नाव आहे? बद्री. किती दाती आता? हा जुळला का? कोणत्या कांद्यावर पाळतो? डावा का? जुकाटात? कांड्याव. बारीला टाईम आहे ना? अजून 15-20 मिनिटं. घरी बैल आहे अजून? वासरू आहे का? नमस्कार. आज मुशी घाटामध्ये घाटाचं राजाची जी बारी झाली, हारणे आणि झेंड्या, कसं होतं नियोजन? आजचं घाट कसा होता? 432. आज या ठिकाणी श्रीरामनवमी निमित्त जी मुशीची जी जत्रा भरवली आहे, ही यात्रा म्हणजे मुशी असेल, चिखली असेल, चरवली असेल, ज्या टॉपच्या घाटांमध्ये आजचा हा टॉपचा घाट. त्याचबरोबर बैलाच्या पायाला दुखापत झाली होती जी वापकावच्या घाटात. त्याच्यानंतर बैल मानावा असा म्हणजे जेवढं रिस्पॉन्स पाहिजे तेवढा भेटत नव्हता. बैलाच्या पायाला रेग्युलर सूज होती. त्याच्यानंतर मागचा घाट करण्यात आला गुळाणीचा, तेव्हा पण बैलाच्या पायाला लागलेलंच होतं, तरी पण तिथं घाटाचा राजा झाला. पण थोडी विश्रांती, डॉक्टरांचा योग्य सल्ला याच्यानुसार आज बैल दुखण्यात आली. खरोखर बैलाला कुठल्याही प्रकारचा आज त्रास नाही झाला आणि खूप अभिमानाने सांगता येतं की आज जो 17वा घाटाचा राजा आहे, सलग 17 घाटांचं रेकॉर्ड आज झेंड्या आणि हरण्याच्या नावावरती लिहिलेला आहे. खरोखर खूप आनंद होतोय, कारण की झेंड्या आणि हरण्या ही जोडच अशी एकमेकाला भेटलेली आहे. त्याचबरोबर लल्ले आणि खुन्नस हे कांड पण तितकेच तोलामोलाचं आहे, कारण की बैलगाडा क्षेत्रात आज मी जुकाटाच्या बाबतीत भरपूर वेळा बोललेलो आहे, पण जेव्हा पूर्ण बैलगाड्याचा विचार केला जातो त्यावेळेस गुढी असेल, कांडा असेल आणि जुकाट आणि सर्व जो सेटअप असतो बैल जुकणारे यांच्यापासून सुरुवात होती. आजचं नियोजन अतिशय सुंदर, 100 पैकी 100 मार्क देण्यात येतील. आणि बैलाला दुखापती नंतर बैल खूप पळाला, म्हणजे खरोखर मानानी सन्मानानी छाती भरून आल्यासारखं वाटतंय. कालचा पहिला दिवस होता. काल पण आमचा पैलवान सुलतान काल पण त्याने घाटाचा राजा केला
आणि आज पण 2 दिवसात सगळ्यात आत्तापर्यंत जी आतून बारी आहे 11:25 हे रेकॉर्ड आज आमच्याच नावावरती कोरलेलं आहे. मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर साटवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर खंडोबारायाच्या चरणी आजचं यश संपादन करतो. धन्यवाद. फायनल आहे ना आज बारी? 100% फायनल आहे. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. आपण नमस्कार. कशी होती आजची धावपट्टी, कशी होती मुशीगावची? आणि आज जवळपास 17वा घाट, रेकॉर्ड ब्रेक, बारी, झेंड्या आणि हारण्याची बारी. काय सांगसान आज धावपट्टीबद्दल? काय सांगसान आज? धावपट्टी आज 1 नंबर होती. नियोजन हे 1 नंबर होतं मुशीगाव. आणि आज बारी कशी झाली? बारी खूप छान झाली. खूप आनंद वाटतोय. 2 दिवस सर्वात आता आली. मी अभिमान वाटतो. आता फायनल आहे ना बारी? चालेल, शुभेच्छा तुम्हाला. मग प्रेमराज आज घाटामध्ये लई दिवसात ना निवांत. आज किती झाली बद्री येईन? 11:60. हिरो होता का? कुठे बांधलेत आज? नेली. फायनल नाही का? चांगली झाली पण बारी. उड्या मारल्या म्हणजे आज. सरपंच नमस्कार. नमस्ते. कशी होती धावपट्टी आज? कशी होती मुशीची धावपट्टी? थोडीशी प्रेस व्हायला पण होती. फार उखडली धावपट्टी. रात्रीच पाणी मारून त्यांनी रोलिंग करायला पाहिजे. म्हणजे रोलिंग वगैरे असं जाणवलं नाही? आज लय उखडली. आज जास्तच उखडली. मी 12 थोड्या लांब जाते. मोकळी झाली. नियोजन कसं वाटतं आज? नियोजन चांगलं आहे. आता धावपट्टी थोडीशी अजून झाली असते ना, बैल पळायला ग्रीप सापडत नाही ना. बरोबर आहे. वासरांना वगैरे मोठ्या बैलांकडून बाऱ्या होत्या ते चांगल्या. बाऱ्यांचा नाही काही विषय, पण उखडली जास्त. काल रात्री पाणी मारून गेलं असतं ना, प्रेस झाली असते तर अजून फरक पडला. म्हणजे पहिल्या दिवशी धावपट्टी होती ती दुसऱ्या दिवशी नाही पाहिलं. दोराळा बिराळा नसता उडाला. जरा दाबून गाठ चांगलं आहे. नियोजन चांगलं आहे. आज बारी कशी झाली? चांगली आहे बारी आज. म्हणजे चांगलं ऊन पण खूप आहे ना, उष्णता आहे. 12-1च्या पुढे बैल, 12च्या पुढे बैल पळवायला बैलांना पण फार नको होतं ना. शेवटी आपण पाणी पितो तर जनावरांना काय, सकाळी उठल्यापासून घाटावर जायचं तर बैल पाणी पित नाही, काय नाही. उष्णता खूप आहे आज. आता कितवा घाट आहे आपला? आता तिसरा घाट. जुकाट तसं 1 नंबर झाले आणि बारी पण चांगली. शिस्त आणि दोरीत. आज मोन्याबरोबर कोणता होता बैल? डमरू. आता पुढचा घाट कोणता असणार आहे? चिखली. ताळगाव चिखली. ते जुकाट राहील. फायनल आहे ना बारी? हो फायनल. नाना आज कशी होती धावपट्टी मुशी घाटाची? छान होती. नियोजन कसं होतं आज? नियोजन सगळं पाहिलं. 2-3 घाटात. आता 2 घाट झाले, 3 घाट झाले. तेच नियोजन होतं. सर्जा आजारी का? नाही. हां, सर्जा आजारी. मोने आहे आपला. त्या दिवशी कमी झाला ना, त्या दिवशीपासून डमरून मोन्या टाकला. अशी नियोजन कसं वाटतं मुशी ग्रामस्थांचा? 1 नंबर आहे. 1 नंबर नियोजन झालं. शिस्तीत सगळे गाडी त्याच्या पेपरला येऊन सगळ्यांनी शिस्तीत गाडी झाली. फायनल आहे ना बारी? हो आहे. आता पुढचा घाट कोणता असणार आहे? चिखली टाळगाव. चिखली टाळगावला पाहायला भेटेल. हो. हे जुकाट राहील ना? सगळे विचारले जाते. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? रोहन अरुंबाकर. गाव कोणतं? इंदोरी. आज कोणत्या बैलांबरोबर आले तुम्ही? इंजन आणि चिमण्या. इंजन आणि चिमण्याबरोबर. आज कशी वाटली बारी घाटात? एकदम व्यवस्थित वाटली. प्रत्येक घाटात असता का? हो, प्रत्येक घाटात असतो. आता किती बैल आहे आपल्याकडे? आपल्याकडे आपण शौकीन आहे भरपूर बैल. हां, म्हणजे शौकीन म्हणून पण प्रत्येक घाटात येतात? प्रत्येक घाटात असतो. पण आता इंजन आणि चिमण्याची जी जुकाट जमलेलं आहे, शिस्त वगैरे कशी वाटते बैलांची? एकदम व्यवस्थित आहे. आता
पुढचा घाट चिखलीचा आहे टाळगाव, असणार आहे का तुम्ही तिथे? हो असणार आहे. सगळी संघटना आहे, तुम्ही तरुण पिढी आहे का सगळी? हो तरुण पिढी प्रशांत शेट भागवत बैलगाडा संघटना. काय झालं? दादा आज एक नंबर फायनल मुशी घाटामध्ये, दिवस दुसरा, सकाळी घाटाचा राजा आणि आता एक नंबरचा फायनलच्या आनंदाबद्दल काय सांगताय? खरं तर असं योग कधीच नाही. काल दिवसभर घाटाचा राजा, आज दिवसभर घाटाचा राजा, आज एक नंबर फायनल. सकाळी 11:25, आता 11:28 जुकाट पळालं, कांड पळालं. असं वाटतंय जिकडं हवा सुटली तिकडं सगळी हवा आपलीच आहे. खूप आनंद झालाय. आनंद हा शब्दात व्यक्त होण्याजोगा नाही. मनापासून धन्यवाद. यात्रेचं नियोजन 100% 100चे 100 मार्क अशी यात्रा भरवणं खूप अवघड असतं. गाड्याचं नियोजन अतिशय योग्य, निशाण हिंदकेसरी निशाणबद्दल नियोजन व्यवस्थित, कोणाची कोणत्याही प्रकारची यात्रेबाबतीत काही कंप्लेंट नाही. अशाच यात्रा भविष्यात आदर्श ठेवण्याजागे हो. खूप आनंद वाटतोय. आज 17 घाटाचा राजा आणि 17 घाटाला एक नंबर फायनलींचा या वर्षातला योग न शब्द व्यक्त करण्याजोगे कंडिशन. आता येणार घाट कोणता असणार आपला भविष्यात? ज्या घाटाकडे सगळ्यांचे डोळे लागलेत, अनेक प्रकारची रेकॉर्ड आहेत, काहीतरी वेगळी करायची इच्छा आहे. जेव्हा गवतावा पोळ्या या शब्दात आज काही बोलणार नाही. पण भविष्यात हाय असं जुकाट, हाय अशी फायनल चिखलीला 100% प्रयत्न करू. देव देईल तो आनंद, देव देईल तो यश, देवाच्या हातात राहील. प्रयत्न 100% करू. येणारा घाट हा चिखलीचा असेल. धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. पोरांना कुठून आहे? रांजणगाव गणपती का? आज कोणाची बारी बघायला आलती घाटात? झेंड्याला बघायला आलती. रांजणगाववरून का? फक्त झेंड्याला? शाळेत जाताय का तुम्ही? कितवीला आहे तुम्ही? 6वीला. मी डिप्लोमाला आहे, सेकंड इयरला. सुट्ट्या लागल्या का आता म्हणून आहे का? आज सुट्टी होती म्हणून बारी बघायला. आज बारी बघितलं, काय वाटतं? झेंड्याने एक नंबर फायनल केली आज. झेंड्या म्हणजे आम्ही महिन्यानंतर आम्हाला आवडणारा एक बैल म्हणजे झेंड्या. आम्ही रांजणगाववरून ताळगाव चिखलीला झेंड्याची बारी बघायला गेलो एकदा, आपलं मण्याची बारी. आणि त्याच्यानंतर आज एवढ्या लांब प्रवास करून आम्ही इथं झेंड्याची बारी बघायला आलो. ते सार्थ झालं. आमचा लांबचा प्रवास एकदम सक्सेस ठरला झेंड्याला बघून. आणि आता चिखली ताळगाव येते पण बारी असणार आहे. 100% येणार. तिथं झेंडा एक नंबर फायनल करणं अशी देवाचरणी आशीर्वाद झेंड्याला आमच्या. शोरूमचा माणूस या ठिकाणी उपस्थित राहिला आहे.